जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महान मूर्ती वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराया यांचा 4 चरणांचा अभंग आज 2 चरणांच्या व्यक्ती करता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वपूर्ण आहे. तो असा की जगाचा नियंता असा परमपिता परमेश्वर त्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. त्याच्या सत्तेबद्दल बोलायचे झालं तर असंही म्हणतात की गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुवत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम किंवा योग्याची माऊली साधकाचा मायबाप विश्वाचे राजे अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय असं म्हणतात की माझ्या प्रभूची सत्ता अशी आहे. म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हालविला पांडू हाले जो जगाते चाडिता किंवा वृक्षाची पान हले ज्याच्या सत्ता ज्या परमपिता पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. त्या पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने या 40 गाव नगरीमध्ये माझा जो आज कार्यक्रमाचा योग आला तो आदरणीय अण्णासो लक्ष्मण जगन्नाथ शिरुडे आमचे अण्णाबाबांच्या वतीने अतुल्य अशी भारतीय तीर्थयात्रा 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक 3.5 देवीचे पीठ या तीर्थक्षेत्रांवर त्यांची यात्रा संपूर्ण झाली. या निमित्ताने व गंगा पूजन व मधुर तुला सोहळा या निमित्ताने माझा आजचा हा कार्यक्रम विठ्ठल 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 असं म्हणतात की जन्माला आल्याच्या नंतर आपल्या जन्माचं सार्थक होईल असं काहीतरी आपण करून गेलो पाहिजे. जन्मामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची वारी व तीर्थयात्रा केली पाहिजे. शास्त्र असं सांगतं जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत आपलं हे शरीर सुदृढ आहे आपले हातपाय चांगले आहेत ना तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. कारण तीर्थयात्रा केल्याने आपलं तन मन धन सर्व पवित्र होत असतं आणि अशा माणसाच्या सहवासाची इच्छा साक्षात भगवंत करत असतो. विठ्ठल 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 देव इच्छी रज चरणाची माटी धावत चालती मागे मागे. एक वेळेचा प्रसंग असा आहे माऊली ज्ञानोबाराया तीर्थयात्रेला चालले होते आणि तीर्थयात्रेला जाताना ते नामदेव महाराजांना सांगू लागले की नामदेव महाराज माझ्यासोबत तीर्थयात्रेला चला. तेव्हा नामदेव महाराज सांगू लागले की मी आजपर्यंत माझ्या भगवंताला सोडून कुठे गेलेलो नाहीये तर आता कसं येऊ. तर भगवंत नामदेव महाराजांना समजवू लागले की अरे नामदेवा माऊली ज्ञानोबाराय कोण आहे हे तरी तुला माहिती का. ज्ञानाचा सागर सखा सा
एवढंच नाही तर माऊली ज्ञानोबाराय अजून कोण आहे हे तरी तुला माहिती का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार म्हणजे माझाच अवतार माऊली ज्ञानोबाराय. तेव्हा नामदेव महाराज माऊली ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेवरनं आल्यानंतर नामदेव महाराज पुढे चालायचे आणि माऊली ज्ञान आणि भगवंत त्यांच्या मागे चालायचे. नामदेव महाराज पुढे चालायचे आणि भगवंत त्यांच्या मागे चालायचे. म्हणजे नामदेव महाराजांच्या चरणाच्या मातीचा स्पर्श भगवंताला व्हावा अशी इच्छा कोणी करावी? जगाच्या मालकाने, पंढरीश पांडुरंग परमात्माने. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे विठ्ठला 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 विठ्ठला. किती महत्व आहे या तीर्थांमध्ये. नुसतं तीर्थांमध्ये स्नान केल्यानंतर आपलं तन मन धन पवित्र होत नसतं, तर तीर्थांचं नावच घेतल्याने आपले सर्व पाप जडून राख झाल्याशिवाय राहत नाही. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष होती गंगा. या वाचेने जर नुसतं गंगा गंगा म्हटलं तर आपले सर्व पाप जडून राख झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा आमच्या अण्णाबाबांनी किती तीर्थ केलेले आहेत. मी तर म्हणते भाग्यवान आहेत आमचे अण्णाबाबा, भाग्यवान आहे आमचा शिरुडे परिवार की त्यांच्या हाताने एवढं सत्कर्म घडतंय. विठ्ठला 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 विठ्ठला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीव सुख नोहे. एरती मायके दुःखाची जनती नाही, अदियंती अवसान. हा उपदेश तुकोबाराय जीवाला करतात, मानवाला करतात. कारण मानवांचे आणि पशु पक्ष्यांचे व्यवहार जरी सारखे असले ना तरी पशु पक्ष्यांना का उपदेश करत नाही याचे कारण आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिसी समसमान, तरी मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार निद्रा भय मैथुन या 4 गोष्टींचा जर का आपण विचार केला तर मानवांमध्ये आणि पशु पक्ष्यांमध्ये साम्यता दिसून येते. आपल्याला आहार आहे त्यांना आहार आहे, आपल्याला भय आहे त्यांना भय आहे, आपल्याला निद्रा आहे त्यांना निद्रा आहे. बाकी सर्व या गोष्टी सारख्या आहेत. पण ज्ञानाचा जर का आपण विचार केला तर पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना भगवंतांनी कोणत्याही प्रकारचे ज्ञान दिलेले नाही. ते जीवजंतुसी केवीकडे कर्तृत्व आणि वक्तृत्व या दोन्ही गोष्टी जीवाला आहेत, पशु पक्ष्यांना नाही. पशु पक्ष्यांचा विचार केला तर त्यांच्या वाटेला फक्त वक्तृत्व दिले, कर्तृत्व नाही. भाषा करते ना तुम्हाला माझी? ओ 40 गावकर माऊली भाषा करते ना माझी? मान तर हलवा मागच्या. हे बघा, कीर्तनात नुसतं बसायचं म्हणून बसायचं नसतं, काहीतरी होकारार्थी नकारार्थी प्रतिसाद द्यायचा असतो. आमच्या अण्णाबाबांनी एवढा छान उत्सव हे केलं तर तुम्ही प्रतिसाद तर दिला पाहिजे ना. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कारण श्रोता जब जागता है तब वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तब वक्ता बढ़िया कथा कहता है, और श्रोता जब सोता है तब वक्ता कुछ भी बकता है, वक्ता कुछ भी बकता है. असं काही होणार नाही. मला कीर्तनाची मर्यादा माहिती आहे. कारण भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरी वैराग्य व्यती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरिष्ठी हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कारण कीर्तन हे फक्त पाहायचे नसते, कीर्तने ऐकायचे असते. एक गृहस्थ असाच म्हटला, चला राम भाऊ ते छोट्या पोरीचं कीर्तन पाहायला. आता मला एक सांगा, कीर्तन पाहायचे असते की ऐकायचे असते? बरोबर, कीर्तने ऐकायचे असते. नाही की बाई आहे, हे पाहायचे असते. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आपला मुद्दा असा होता की पशु पक्ष्यांच्या वाटेला फक्त भोक्तृत्व दिले, कर्तृत्व
नाही. आणि आपल्या वाटेला कर्तृत्वही दिले आणि वक्तृत्वही दिले. म्हणजे आपण कर्मही करतो आणि केलेल्या कर्माचे फळही भोगतो. आपली कर्मभूमी हीच पशुपक्ष्यांची भोगभूमी आहे. आणि संतांकडे पाहिलं तर त्यांच्या वाटेला फक्त कर्तृत्व दिले, वक्तृत्व नाही. म्हणजे ते आपले सर्व केलेले कर्म भगवंतांना अर्पण करतात. कारण गीतेत गोड वर्णन आहे महाराज. ब्रह्मार्पणं ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. आपलं काहीच नाही, सर्व काही त्याचंच. मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है तो तेरा तुझको सो पता, क्या मांगते हैं नूर. तन भी तेरा मन भी तेरा, तेरा सब कुछ प्राण, सब कुछ तेरा तू ही मेरा, यही साधू का ज्ञान. आपलं काहीच नाही, सर्व काही त्याचंच. मग त्याचंच तिला देण्यासाठी कसला संकोच. म्हणून संतांनी आपले सर्व कर्म भगवंताला अर्पण केले. कारण या प्रपंचात फार दुःख आहे महाराज, फार. जेव्हा प्रभू श्री रामराया वनवासाला गेले ना, तेव्हा राजा दशरथांना फार दुःख झाले. रामायणातला गोड प्रसंग आहे. रामायण माहिती ना तुम्हाला सर्वांना? रामायण माहिती ना? कोरोनाच्या काळामध्ये लागायचं रामायण. पण अजूनही काही लोकांना रामायण माहिती नाही. म्हणून रामायण पहा, रामायण वाचा, रामायण ऐका. पण वाचार्थाचा लक्षार्थ आधी लक्षात घ्या. आधी घरातले वातावरण सुधारवा, मग रामायण वाचा महाराज. घरात जर महाभारत असेल ना, तर कितीही रामायण वाचून उपयोग नाही. कारण या प्रपंचात कोणाला ना कोणाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं दुःख आहे. कोई तन दुखी तो कोई मन दुखी, तो कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास. कोई तन दुखी महाराज तर कोई मन दुखी. कोणाचे गुडघे साथ देत नाही तर कोणाचे पाय बसू देत नाही. काही काही लोक तर कीर्तनात असे बसणार महाराज, कोणी हात वाकड्या करेल तर कोणी पाय वाकडी करेल तर कोणी मान वाकडी करेल. कोणाला चिकनगुनिया झाला तर कोणाला माकडगुनिया झाला. इतके आसनं करता की रामदेव बाबाचे सुद्धा आसनं कमी पडतात. म्हणून संसारी माणसाचे पहिले सुख काय? पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख घर में हो माया, तिसरा सुख सुशीला हो नारी, और चौथा सुख पुत्र हो आज्ञाकारी. आहेत का आपल्याकडे हे चार सुख? आहेत आपल्याकडे हे चार सुख? नाही ना. म्हणून तर कबीरजी महाराजांना म्हणावं लागलं होतं की कोई तन दुखी तो कोई मन दुखी, तो कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. विठ्ठला विठ्ठला. याही पुढे जाऊन विचार केला तर जेव्हा श्रीमद भागवत महापुराणामध्ये धुंदुकारीने आत्मदेवाला लाथ मारली ना महाराज, तेव्हा आत्मदेव रडू लागले. आत्मदेव म्हणाले, अरे बाबा गोकर्णा, माझ्यासारखा इतका मोठा वेद विशारद ब्राह्मण आज अशा परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे पुत्र असला तरी दुःख आणि पुत्र नसला तरी दुःख. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार.
सुखाचा विचार नाही कोठे. आपल्याला पुत्र असला तरी दुःख आणि पुत्र नसला तरी दुःख. आपल्याला पुत्र नसला तर आपण देवाला म्हणतो, देवा मला एक तरी पुत्र दे, नाही कशाला तरी कमीत कमी लावायला तरी दे. मी दिवा लावायला म्हणते बरं, तुम्ही कशाला समजले? काडी लावायला नाही बरं का, मी दिवा लावायला म्हणते. वाटतं ना आपल्याला एखादा तरी वंशाचा दिवा पाहिजे, मग तो कसा का जळेना पण वंशाचा दिवा पाहिजे. मग तो लेझिम का खेळेना पण वंशाचा दिवा पाहिजे. हे बघा, बाळ जेव्हा छोटस असतं, लहान मस्त गोंडस, तेव्हा तिची आई म्हणते, याचे डोळे ना माझ्यासारखे, म्हणजे हा कुणावर पडलाय? माझ्यावर पडलाय. लगेच तिचे वडील येतात आणि म्हणतात, नाही नाही, याचं नाक माझ्यासारखं आहे, म्हणजे हा कुणावर पडलाय? माझ्यावर पडलाय. लगेच त्याची आत्या येते आणि म्हणते, नाही नाही, हा तुमच्या दोघांवर नाही, याची फेसिंग नीट बघा, याची फेसिंग कुणासारखी आहे? माझ्यासारखी आहे, म्हणजे हा कुणावर पडलाय? माझ्यावर पडलाय. आपण म्हणत नाही का, आईवर ना बाईवर जाई पण ना भुईवर. आणि जेव्हा ते बाळ हळूहळू मोठं होतं महाराज, आणि जेव्हा ते बाळ रात्री 12 वाजता 31 डिसेंबरच्या दिवशी डोलत डोलत घरी येतं महाराज, तेव्हा कोणी म्हणतं का की हा माझ्यावर पडलाय? तेव्हा सर्व काय म्हणता, हा असा कोणावर पडणार काय माहित? तेव्हा कोणीच म्हणत नाही की हा माझ्यावर पडलाय. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल ना की तुमच्या जीवनात सुखाची प्राप्ती व्हावी, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी, तर एक करा अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीव सुख नोहे, तेरे बिना जीव सुख नोहे, रती माई के सुखाची जनते, रती माई के सुखाची जनते. तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे, रती माई के सुखाची जनते, रती माई के सुखाची जनते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीव सुख नोहे. तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला जर वाटत असेल ना की तुमच्या जीवनात सुखाची प्राप्ती व्हावी, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी, तर याकरिता हा एकमेव राजमार्ग आहे, रामबाण उपाय. तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर देवापुलासा केलाय, तुम्ही कशावरून म्हणतात की देव आपुलासा केलाय? तुम्ही जर देव आपुलासा केला असता तर तुमच्या जीवनातली दुःखाची मालिकाच संपली असती. मग तुम्ही कशावरून म्हणतात की देव आपुलासा केलाय? कारण या प्रपंचात कोणीही सुखी नाही. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराजा सुखी, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे ब्रह्मा सुखी और ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास विचार करे, तुलसीदास विचार करे, हरि
भाई मैं कहाँ से सुखी, कमाता धमाता कुछ नहीं, इसलिए बीबी मेरे नाम से उंगलियां चटकाती है, बोटो मोड़ती माझी बायको माझ्या नावाने। मैं कहाँ से सुखी, सुखी तो धनवान है। धनवान से पूछो कि क्या महाराज आप सुखी हो, फिर वो कहता है अरे भाई मैं कहाँ से सुखी, सुखी तो राजा है। राजा कहे महाराजा सुखी, महाराजा से पूछो, महाराजा कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे ब्रह्मा सुखी और ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारी। तुलसीदास विचार करे हरी भक्ती विना सब जीव दुखारी। या प्रपंचात कोणीही सुखी नाही। इथे आलेल्या श्रोतेजनांपैकी सर्वांना माझा एक प्रश्न आहे, इथे आलेल्या श्रोतेजनांपैकी कोण या संसारात सुखी आहे? बोलत चला, महिला मंडळी आहेत तुम्ही या संसारात सुखी? मोठ्याने बोला, आहेत तुम्ही या संसारात सुखी? पुरुष वर्ग आहेत तुम्ही या संसारात सुखी? चला, इथे आलेल्या श्रोतेजनांपैकी या संसारात कोणीही सुखी, मोठ्याने आवाज येऊ द्या, या संसारात कोणीही सुखी नाही। मग उद्यापासून आपण हा संसार करायचा नाही। साधू संतांनी प्रपंचाचा त्याग करा असं सांगितलं नाही। प्रपंच करा निटका, नसू द्या फाटका, पण लागू द्या झटका परमार्थाचा। किंवा सुखा लागी करीसी तळमळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। सुखाला हे करेसे तळमळ, तरी तो पंढरीची जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। सुखाला हे करेसे तळमळ, तरी तो पंढरीची जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। सुखा लागी करीसी तळमळ, तरी तो पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख तू विसरसी। नवहे तर माऊली ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत वर्णन करतात। तरी अवधान एकिले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञा तर माझे उघडाई का, या प्रपंचात कोणीही सुखी नाही। या प्रपंचात प्रत्येकाची तळमळ सुख प्राप्ती आणि दुःख निवृत्ती आहे। पण जगात एक अशी माता होऊन गेली जी देवाजवळ फक्त दुःख मागते, त्या मातेचं नाव कुंती आहे। श्रीमद भागवत महापुराणामध्ये कुंती स्तुती आलेली आहे, तिथे वर्णन आहे, विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु दर्शनम। माता कुंती देवाजवळ दुःख मागते, कारण माता कुंती म्हणते देवा, जे स्मरण तुझे दुःखात होता ना ते सुखात होत नाही। सुखात तुझे विस्मरण होतात आणि दुःखात तुझे स्मरण होता, म्हणून माता कुंती देवाजवळ दुःख मागते। तुलसीदासजी वर्णन करतात, हनुमंतराय सुद्धा करतात, कह हनुमंत विपती प्रभु सोई, जब जब सुमिरन भजन न होई। राम सिया राम, जय जय राम, राम सिया राम, जय जय राम। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशीरथ
भजन होय. या जगात प्रत्येक जीव सुखाच्या शोधात आहे. प्रत्येक जीवाची तळमळ सुख प्राप्ती आणि दुःख निवृत्ती. पण जगात एक अशी माता होऊन गेली जी देवाजवळ फक्त दुःख मागते. त्या मातेचे नाव कुंती आहे. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठला, या प्रपंचात फार दुःख आहे महाराज. काही लोक आपल्याकडनं रडून ऐकून घेता आणि दुसऱ्याला हसून सांगता. आपली दहीहंडी बनवायला अजिबात विचार करत नाही महाराज समाज. हे बघा, अगोदर दहीहंडीला सजवली जाते. किती सुंदर सजवली जाते ती दहीहंडी. त्यावर नक्षीकाम केला जातो, त्यावर फुलांचा हार चढवला जातो, त्यावर नाडा चढवली जाते आणि तिला सुंदरपैकी वरती बांधली जाते. किती सुंदर दिसते ती दहीहंडी. आणि ज्या वेळेस तिला फोडायचा वेळ येतो त्यावेळेस कोणी विचार करतं का की अरे आपण हिला किती सुंदर सजवली, कसं काय फोडायची? नाही, फोडण्यात आनंद भेटतो. तसाच हा समाज आहे महाराज. आपली दहीहंडी बनवून फोडण्यात त्यांना आनंद भेटतो म्हणून ते फोडून मोकळे होतात. विठ्ठला 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 एका कवीने गोड वर्णन केले महाराज. पलकों तक आंसू लाया ना करो, अपनी मन की बात किसी को बताया ना करो. पलकों तक आंसू लाया ना करो, अपनी मन की बात किसी को बताया ना करो. लोग मुट्ठी में नमक लेके घूमते हैं, अपना जख्म किसी को दिखाया ना करो, अपना जख्म किसी को दिखाया ना करो. लोक आपल्या जखमेवर केव्हा मीठ चुडून मोकळे होतील महाराज हे सांगता येत नाही. म्हणून आपले दुःख सांगायचे ना तर देवाला सांगा, नाही तर आपल्या गुरुला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवानी वारीला दुःख चला हो, पंढरीला हो देवाचा देवाला गाभाओ चला हो, पंढरीला हो देवाचा, देवाला गाभाओ चला हो पंढरीला हो देवाचा, जीवनला हो चला हो पंढरीला हो देवाचा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील, दुःख चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. तो भगवंत कटेवर हात ठेवून विटेवर आपल्या भक्ताच्या दुःखाचं निवारण करायला उभा आहे. पण आपल्याला पंढरपुराला जाऊ वाटतं का? बोलत चला, आपल्याला पंढरपुराला जाऊ वाटतं? काही काही लोकांना विचारलं ना, का हो दादा ह्या वर्षी चलताय का तुम्ही पंढरपुराला? तेव्हा ते सांगता, नाही ना ताई, मुलाचं शिक्षण झालेलं आहे, एकदाची का मुलाला नोकरी लागली मग पंढरपुराला जायचं काम आहे. लागली मुलाला नोकरी लागली तेव्हा त्यांना विचारायचं, का हो दादा लागली तुमच्या मुलाला नोकरी, ह्या वर्षी चलताय का तुम्ही पंढरपुराला? तेव्हा ते सांगता, नाही ना ताई, मुलाला नोकरी लागलेली आहे, एकदाच का मुलाचं लग्न झालं मग पंढरपुराला जायचं काम आहे. झालं मुलाचं लग्न झालं तरी यांचा जीवाचा संसार सुटेना. मग तेव्हा त्यांना आपण विचारायचं, का हो दादा झालं तुमच्या मुलाचं लग्न, ह्या वर्षी चलताय का तुम्ही पंढरपुराला? तेव्हा ते सांगता, नाही ना ताई, मुलाचं लग्न झालेलं आहे, एकदाच का नातवाचं तोंड पाहिलं मग पंढरपुराला जायचं काम आहे. झाला नातू सुद्धा झाला तेव्हा विचारायचं त्यांना, का हो दादा झाला तुम्हाला नातू, ह्या वर्षी चलताय का पंढरपुराला? तेव्हा ते सांगता, नाही ना ताई, पंढरपुराला यायची तर फार इच्छा आहे, पण माझा नातू काही माझ्याशिवाय राहत नाही. देव म्हणतो तू येऊच नको वरती, परस्पर वरती जाय. काही काही लोकांना विचारलं ना, का हो दादा आजपर्यंत तुम्ही पंढरपुरालाच गेली नाही का? मग ते सांगता, नाही ना ताई, देव काही आमले बलावत का बरं, हा काही देवाचा व्याही आहे का? देव याला फोन करून बोलवेल तर विठ्ठला 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 विठ्ठला
व्हावी तर एक करा अभंगाचं दुसरं चरण. ए रती माई के दुखाची जनती, 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 ए रती माई के दुखाची जनती. नाही अवकाश अवकाश रती मायके दुःखाची जनती नाही अरियंती अवसान. प्रपंचातले सुख माईक म्हणजे क्षणिक आहे, तो नाश पावणारा आहे. नव्हे तर दुःखाची जनिती म्हणजे उत्पत्ती करणारा आहे, पण तो क्षणिक आहे. आपल्याला जर परिवार चांगला मिळाला तर सुख आहे, नाही तर दुःख आहे. आपल्याला जर पत्नी चांगली मिळाली तर सुख आहे, नाही तर दुःख आहे. तुकोबारायांची पत्नी कर्कशा होती तरी त्यांनी समाधानच मानलं. एकनाथ महाराज यांची पत्नी परमार्थामध्ये साथ करणारी होती तरी त्यांनी समाधानच मानलं. नव्हे नरसी मेहता यांची तर पत्नीच वारली हो, तरी ते देवाला काय सांगता, देवा भलू येतू भागे जंजाळ सुखे भजेसू गोपाल. बरं झालं पत्नी वारली तर तुझं भजन करायला मोकळं तरी झालो. हाच फरक आहे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये. संत चित्तच्या समाधानाने राहतात. म्हणून आपल्याला जर परिवार चांगला मिळाला तर सुख, नाही तर दुःख आहे. विंचवाची नांगी तैसे दुर्जन सर्वांगी. एक जावई सासरवाडीला गेला आणि सासऱ्याची गाडी घेऊन फिरायला गेला. सासूबाई विचार करते, 1 वाजला अजून कसे येत नाही जावई बापू. 2 वाजले अजून कसे येत नाही जावई बापू. 3 वाजले अजून कसे येत नाही जावई बापू. विठ्ठला 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 विठ्ठला. सासूबाई सासऱ्याला म्हणते, का हो जावई बापू अजून कसे येत नाही. जावई बापू दारू बिरुतनी प्याले असतील. तेवढ्यात हा त्याच्या बायकोला म्हणतो, अगं आपल्या जावयाबद्दल असा बरा वाईट विचार करू नये. काय सांगतो तो, आपल्या जावयाबद्दल असा बरा वाईट विचार करू नये. मग तुम्ही सांगा हो काय झालं असेल. अगं एखादी वेळेस त्यांचा ऍक्सिडेंट झाला असेल, कदाचित ते गेले पण असतील. आता बघायचे चांगले विचार. दुसऱ्यांना वाईट विचार करू नये असं शिकवतो आणि स्वतःचे चांगले विचार पहा. म्हणजे काही वेळेस प्रॉब्लेम आपल्यामध्ये असतो पण आपण दुसऱ्यांमध्ये शोधतो. एका जोडप्याचं नवीनच लग्न झालं होतं. सुखा समाधानाने संसार चालू होता, पण गेल्या 4 दिवसापासून प्रॉब्लेम होता. हा अचानकच डॉक्टर साहेबांकडे जातो आणि डॉक्टर साहेबांना सांगू लागतो, डॉक्टर साहेब लग्नाला 4 महिने झाले, सुखा समाधानाने संसार चालू आहे, पण गेल्या 4 दिवसापासून एक प्रॉब्लेम आहे. डॉक्टर साहेब सांगा तुम्ही निसंकोचपणे सांगा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर हा डॉक्टर साहेबांना सांगू लागतो, डॉक्टर साहेब लग्नाला 4 महिने झाले, पण गेल्या 4 दिवसापासून माझ्या बायकोला काही ऐकू येत नाही. डॉक्टर साहेब विचार करता, सर्दी, ताप, खोकला, डोकंदुखी आपण याच्या गोळ्या देऊ शकतो, पण ऐकायला येत नाही याच्या कशा गोळ्या द्याव्या. डॉक्टर साहेब सांगता, तुम्ही आधी घरी जा, तुमच्या बायकोला किती फुटावरनं ऐकू येत नाही हे पहा, मग आपण त्याच्यावर विलाज करू. हा घरी जातो, त्याच्या बायकोला 50 फुटावरनं आवाज देतो, अगं ए ऐकलंस का
काय भाजी केली? तिकडून काहीच रिप्लाय नाही. हा अजून थोडा जवळ जातो, त्याच्या बायकोला 30 फुटावरनं आवाज देतो. अगं ए, ऐकलंस का? काय भाजी केली? तिकडून परत काही रिप्लाय नहीं. आप जिस व्यक्ति से संपर्क करना चाहते हैं वो सध्या कौली क्षेत्र के बाहर है, कृपया थोडी देर बाद पुन्हा प्रयत्न करें. हा अजून थोडा जवळ जातो आणि त्याच्या बायकोला 10 फुटावरनं आवाज देतो. अगं ए, ऐकलंस का? काय भाजी केली? तिकडून परत काही रिप्लाय नाही. याला रागच येतो. हा रप 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 जाणार आणि त्याच्या बायकोला एक ठेवणारच तेवढ्यात ती तिकडून पलटते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आणि मग हा हळूचकनी विचारतो, केव्हांचा विचारतोय म्हटले, काय भाजी केली? मग ती तिकडून सांगते, 4 नाव सांगितलं, वांग्याची भाजी केली असं. आता प्रॉब्लेम याच्यामध्ये होता की याच्यामध्ये? बरं म्हणजे बैरा तो होता आणि बैरी तिला म्हणत होता. म्हणजे काही वेळेस प्रॉब्लेम आपल्यामध्ये राहतो, पण आपण दुसऱ्यांमध्ये शोधतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या जीवाला भगवंताच्या नामाची गोडी लावा, हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतील. अविनाश करी आपुलिया आपुलिया आपल्या जीवाला भगवंताच्या नामाची गोडी लावा. काय नाही करत तो आपल्यासाठी. भक्त प्रल्हादासाठी खांब्यातून प्रगट झाला. मीराबाईंसाठी विषाचा प्याला पिला. नव्हे तर चोखोबाच्या पत्नीची डिलिव्हरी सुद्धा केली होते ने. काय नाही करत तो भगवान परमात्मा आपल्यासाठी. प्रगटले. खांब्याला लात मारला तर भगवंत खांब्यातनं प्रगट झाले. नव्हे तर जन्याबाईंना जात्यावर दळण दळू लागले. जेव्हा भगवंत जन्याबाईंना जात्यावर दळण दळू लागायला त्यांच्या घरी जात होते ना, एके दिवशी सकाळचे 4 वाजले आणि भगवंताला वाटलं माझे भक्त काकडा आरतीसाठी मंदिरात आले असतील आणि ते घाबरतील की मी कुठे गेलो. तेव्हा भगवंत घाईघाईने उठले आणि मंदिराच्या दिशेने जायला निघाले. तेव्हा भगवंताकडनं त्यांचा नवरत्नांचा हार राहतो ना, तो चुकून जन्याबाईंच्या घरी राहिला. दुसऱ्या दिवशी सर्वांनी पाहिलं की अरे भगवंताचा नवरत्नांचा हार चोरीला गेला. भगवंतांचा नवरत्नांचा हार चोरीला गेला. जेव्हा सर्वांच्या घरी तपासले जात होते ना, तेव्हा जन्याबाईंच्या घरी तपासलं गेलं आणि जन्याबाईंच्या घरी तो हार सापडला महाराज. आणि जन्याबाईंना सुडावर द्यायचा असं ठरवलं.
जेव्हा जन्याबाईंना सुडावर जायला घेऊन जात होते ना महाराज, तेव्हा त्या सुडाचंच पाणी झालं. काय निष्ठा असते भक्ताच्या भक्तीची. विठ्ठला 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 म्हणून आपल्या जीवाला भगवंताच्या नामाची गोडी लावा. पण आपण जीवाला गोडी लावली कशाची? कशाची बरं? मोबाईलची. चला आता मला मोबाईलवरनं एक दृष्टांत आठवला, मी तुम्हाला सांगते. एका गावाला एक आजी आणि बाबा राहत होते. सुट्ट्यांमध्ये त्यांचा मुलगा घरी आला होता. तर तो त्याच्या वडिलांना म्हणू लागतो, बाबा तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शिकवलं, नोकरीला लावलं. तुम्ही बोला तुम्हाला माझ्याकडनं काय पाहिजे? तेव्हा त्याचे वडील सांगू लागता, बाळा तू विचारलं ना एवढंच खूप झालं, मला तुझ्याकडनं काही नको. तेव्हा तो जास्त आग्रह करू लागतो. मग त्याचे वडील सांगता, बाळा करमणूक म्हणून एक छोटासा मोबाईल फोन घेऊन दे. तर हा जरा जास्त शहाणा होता. हा 25,000चा OnePlus आणि त्याच्यासोबत ते 2 कानातली बोळे असतात ना, काय म्हणता बरं त्याला? हा हेडफोन सुद्धा घेऊन देता. आणि ते बाबा शेतात गुरं चारायला जाता. मग आजीबाईला घरी काहीतरी काम आलं. मग नातू सुट्ट्यांमध्ये घरी झाला होता. आजीबाई नातवाला सांगते, जाय रे बाळा तुझ्या बाबांना बोलवून आण. नातू जातो आणि बाबांना थोडा लांबून आवाज देतो, आजोबा ओ आजोबा. आजोबांना काही ऐकू जात नव्हतं, कारण आजोबांच्या कानात 2 बोळे होते. तर हा अजून थोडा जवळ जातो आणि आजोबांना परत आवाज देतो, आजोबा ओ आजोबा. आजोबांना परत काही ऐकू जात नव्हतं, कारण आजोबांच्या कानात 2 बोळे होते. तर हा पाहतो की आजोबांच्या कानात हेडफोन आहेत. तर हा जवळ जातो, एक हेडफोन काढतो आणि स्वतःच्या कानात घालतो. आणि जसं का तो ते ऐकतो, घरी पळतच सुटतो, म्हातारा बिघडला, म्हातारा बिघडला. म्हातारी म्हणे, अरे झालंच काय हे तर सांग. म्हातारा बिघडला. अरे म्हातारा कस काय बिघडला हे तर सांग. म्हातारा गाणं ऐकत होता म्हणे. अरे म्हातारा कोणतं गाणं ऐकत होता हे तरी सांग. मले लगीन करायला पाहिजे, मले लगीन करायला पाहिजे, मले लगीन करायला पाहिजे, मले लगीन करायला पाहिजे. म्हातारीला रागच येतो. म्हातारी म्हणते, याचं तंगडं मोडायला पाहिजे, याचं तंगडं मोडायला पाहिजे, याचं तंगडं मोडायला पाहिजे, याचं तंगडं मोडायला पाहिजे. म्हातारी ओट्यावर काठी घेऊनच बसते. येऊ दे म्हणे सायंकाळी म्हातारीला घरी. बघतेच त्याच्याकडे. जेव्हा संध्याकाळी बाबा घरी येतात तेव्हा म्हातारी बोलते, अहो तुमचं वय काय, तुम्ही करता काय, तुम्हाला शोभत तरी का ते. तेव्हा म्हातारा म्हणतो, अरे काय झालं हे तर सांग. तेव्हा म्हातारी म्हणते, तुम्ही गाणं ऐकत होता म्हणे. म्हाताऱ्याला रागच येतो. म्हातारा पिशवी भरतो आणि घर सोडून जायला निघतो. तेवढ्यात म्हातारी म्हणते, परदेसी परदेसी जाना नहीं, जाना नहीं, मुझे छोड़ के. म्हाताऱ्याला हसू येतो. म्हातारा मागे बघून म्हणतो, हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी, पाएगी, मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपल्या जीवाला भगवंताच्या नामाची गोडी लावा, ना की मोबाईलची. आता सर्वांनी एकदा विठोबा रखुमाईचं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा
पाहिजे. 2-5 लोकांनी बोललं पाहिजे की अरे किती चांगला ग्रहस्थ होता, अजून थोडे दिवस राहायला पाहिजे होता. आमच्या अण्णाबाबांनी सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन केलं. आमचे सुनील काका, महेंद्र काका, अभय काका, आमचे तिन्ही काकूंनी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं. आमच्या अण्णाबाबांनी भरपूर अशा तीर्थयात्रा केल्या. 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 3.5 देवीचे पीठ, असे अनेक असे तीर्थ आमच्या अण्णाबाबांनी केले. त्यांच्या हाताने एवढं सुंदर असं सात्विक कर्म घडतंय, म्हणून मी त्यांनाही धन्यवाद करते. जे कीर्तनाला आलेले त्यांना धन्यवाद, जे कीर्तन बसून ऐकताय त्यांना धन्यवाद, जे कीर्तन उभं राहून ऐकताय त्यांना धन्यवाद, आणि जे कीर्तन चप्पल घालून ऐकताय त्यांना धन्यवाद, जे कीर्तन चप्पल काढून ऐकताय त्यांना धन्यवाद, आणि जे कीर्तनाला आलेलेच नाही त्यांना तर डबल धन्यवाद. कारण जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं थी, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं थी. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, वरना मुझमें तो ऐसी कोई बात नहीं थी, मुझमें तो ऐसी कोई बात नहीं थी. झालेली सेवा मी प्रभू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. आता गोड असं माऊलींचं भजन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोले पुढे वेडे बापुडे उंदरे कराचा महाराज तुमचे सिद्ध. नाही उच्चार हरी नाम आपला, महाराज महाराज तुमचे सिद्ध. तुकावडे ज्ञानेश्वराला पाय पैकी करा, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदि बोले भाई सब संतन की जय हो. राजाचे